नमस्कार. रिझल्ट आलाय आणि काहीतरी 62 पेक्षा जास्तीचा कट ऑफ गेला. बऱ्याच विद्यार्थ्यांची तोंड ही आता हे अशी आहेत. मी तुम्हाला दोष देतच नाहीये. एक कट ऑफ आल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे, मी पण समजू शकतोय. PSIचा आतापर्यंत एवढा कट ऑफ आलेला नव्हता. कट ऑफ एकच लागणार आहे, त्यामुळे हे सगळंच्या सगळं घडलेलं आहे. मी या सेशनला काहीतरी जाणून बुजून नाव दिलेलं आहे, हे सगळ्यात शेवटी रिव्हील करतो. सेशनची सुरुवात नाही का छोट्याशा स्टोरीनं करतो. हे आहेत PSI स्वप्नील सर. सध्या मुंबई पोलीसमध्ये खूप छान काम करता आहेत. एक कमांडोसाठीची ट्रेनिंग असते, ती पण रिसेंटली त्यांनी केली आणि आता ते मुंबई पोलीसमध्ये आहेत. माझी आणि सरांची भेट साधारण 2-3 वर्षांपूर्वी झाली आणि भेटल्यानंतर ना मला त्यांनी जी स्टोरी सांगितली ना ती आता डायरेक्ट तुमच्या बाबतीत पण इम्प्लिमेंट होती असं दिसतंय. ऐका बरं का, मस्त आहे. सर स्वतः प्रिपरेशन करत असताना पहिले प्रिलिम्स दिली, मेन्स दिली, रिझल्ट नाही आला. नंतर 1-1.5-2 वर्ष ऍडच नाही, कारण घरची परिस्थिती, ऑफकोर्स आपण सगळे MPSCचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहोत सगळ्यांची मिडल क्लास परिस्थिती आहे. सरांचं पण घरचं तसंच काहीतरी असावं. सरांना प्रिपरेशन सोडावं लागलं आणि त्यांनी ठरवलं की चला आता घरचा काहीतरी बिझनेस आहे तो करूया. तर मूळ सोलापूरचे, त्यांनी इथपर्यंत परिस्थिती की त्यांनी सगळे वाचलेली पुस्तकं, अंडरलाईन केलेली पुस्तकं, त्याच्यावरती कदाचित नोट्स असतील, सगळे विकून टाकले आणि सर गावाला निघून गेले. 2-3 वर्ष ऍडच नाही. मधल्या काळात ऍड आली अचानक आणि ऍड जरा चांगली सुद्धा होती. सरांना काय सुचलं तर त्यांनी परत फॉर्म भरला आणि प्रिपरेशनला सुरुवात केली. त्या वर्षीची प्रिलिम्स, त्या वर्षीची मेन्स, त्या वर्षीचाच फिजिकल आणि इंटरव्ह्यू पास झालेत. सिलेक्शन, PTC आणि आता मुंबई पोलीस. मी ही स्टोरी का सांगितली तुम्हाला? काय नाही, एकदम साधं सोपं आहे की अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे, हे आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणं. अपयश येणार आहे. इट इज लेट्स से की हे आपल्या जर्नीचा भाग आहे. तुम्ही लहानपणी सापशिड्यांचा खेळ खेळला असाल बघा. आपण सोंगटी टाकली, सोंगटी फिरवली की शिडीनं वरती चढतो. तापानं गिळलं की परत खाली यावं लागतं. आपल्या परीक्षांचंही काही तसंच आहे. पण प्रिलिम्स पास केली, आपण मेन्सला गेलो, फिजिकल आणि मग इंटरव्ह्यूला जातो. इथे फेल झालो ना, सुरुवात परत इथनच आहे. हा, पण मग हेच पास नाही झालो सर आम्ही या वेळेला, हेच आमचं सगळ्यात महत्वाचं दुःख आहे, तुम्ही समजून घ्या. हो, इट्स ओके. इट्स नॉट ओके बट इट्स ओके. अपयश एक्सेप्ट करणं पण बऱ्याच वेळेला गरजेचं आहे. आता मी तो एक व्हिडिओ टाकला, त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याने कमेंट केली की सर हे मी क्षेत्र सोडून देऊ का? मला नाही करायचं आता MPSC. ठीक आहे, मी स्पष्ट सांगतोय, गो जा, पण त्यासाठीचा तुझा प्लॅन बी रेडी आहे का? आधी ह्याचा विचार कर. बरं, तू त्या क्षेत्रात चाललेला आहेस, त्या क्षेत्रामध्ये तुला अपयश येणार नाही हे कशावरनं? बरं चल ठीक आहे, त्याही क्षेत्रात तू स्टेबल झाला, पण मग मी आता असे बरेच विद्यार्थी बघतोय की त्यांनी प्लॅन B कडे वळाले. पण आता मुद्दा हा आहे की सर नाही, ते MPSCचा किडा काय अंगातनं जात नाही, करू काय? परत प्रिपरेशनला सुरुवात करायची. मग आता परत 2 स्टेप मागे या. मी सोडू का? जर तुमच्याकडे प्लॅन B चा खूप चांगला ऑप्शन अवेलेबल आहे, गो अहेड, सरळ सोडून द्या, विचार पण करू नका. उद्यापासून काय, आत्ताच माझा व्हिडिओ बंद करा आणि निघून जा. प्लॅन B नाहीये आणि हे पण ठरत नाही की प्लॅन B काय असावा. तर आता काम करण्याची ती योग्य वेळ आहे. रिझल्ट आला नाही तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे इंट्रोस्पेक्शन. मी ही इमेज खूप जाणून बुजून वापरलेली आहे. इंट्रोस्पेक्शन. तुम्ही ना स्वतःशी नाही खोटं बोलू शकत, जगाशी तुम्ही खोटं बोलू शकतात. 4-5 कार्यकर्ते आहेत, ते अगदी आता काल परवाची मेन्स होईपर्यंत, आजचा रिझल्ट येईपर्यंत, काल परवापर्यंत मला लय छळत होते. तर एवढेच मार्क आणि तेवढेच मार्क. रिझल्ट आल्यानंतर मी मेसेज केलं, काय झालं? अजून रिप्लाय यायचा आहे. काय गुलाल उधळायला लागलेत की काय माहिती नाही. म्हणायचंय काय, स्वतःशी नाही तुम्ही खोटं बोलू शकत. जगाशी तुम्ही लाख खोटं बोलू शकता, स्वतःशी नाही बोलू शकत. जर तुमचा रिझल्ट आलेला नाहीये ना, तर 2 मिनिटासाठी हा विचार करा
की जे 8,000 पेक्षा जास्त विद्यार्थी पास झाले त्यांचा रिझल्ट कसा काय आला, हे पण विचार करणं गरजेचं आहे ना. त्यांना एमपीएससीने पेपर आणून दिला होता का, हा पेपर घे चल तू सोडव, नाही. त्यांचा रिझल्ट कसा काय आला, हा हा इथं विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यात स्वतःला 2 प्रश्न नक्की विचारा. एक, मला मार्क का कमी आले, आणि 2, मी का आणि कुठे कमी पडलो. हे इंट्रोस्पेक्शनचा महत्वाचा भाग आहे आजचा. कदाचित आज नाही होऊ शकला तर 1-2 दिवसांनी करा. आता मानसिक परिस्थिती नसेल हे मीही मान्य करतो. 1-2 दिवसांनी का होईना पण ह्या गोष्टीचा नक्की विचार करा की मी कुठे कमी पडतोय किंवा मला मार्क का कमी आले. मित्रांनो बघा, भारतीय सेनेने आता ऑपरेशन सिंदूर दरम्यान बऱ्याच गोष्टी आता पब्लिकली जाहीर होतात आहेत. भारतीय सैन्याने ना शत्रूला चकवण्यासाठी फेक विमानं पाठवलेली होती. त्या विमानांनी बरोबर वेग घेतला की या शत्रूची रडार इथे इथे, अँटी एअर डिफेन्स सिस्टम इथे इथे, आणि ते बरोबर घेऊन आपल्या सैन्याला सांगितलं. आपल्या सैन्याने जिंकण्यासाठी स्ट्रॅटर्जीज वापरल्या. तशा तुम्हीही या पूर्व परीक्षेसाठी वापरलेल्या होत्या का? यासाठी मी काय करेल, त्यासाठी मी काय करेल, त्यासाठी मी काय करेल. बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना 100 प्रश्न 60 मिनिटात सोडवताच आलेले नाहीये. त्यासाठी माझी वेगळी काय स्ट्रॅटर्जी होती का? हे सगळे इंट्रोस्पेक्शनचे पार्ट आहेत. आधी ते करा. माझा रिझल्ट काय येत नाहीये याचे कारण तुम्ही स्वतः आहात. आधी स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करणं खूप जास्त गरजेचं आहे. ते केलं तर कदाचित उत्तरं लवकर मिळतील. तुम्ही जो पेपर दिलेला आहे तो कदाचित जर तुम्ही सांभाळून ठेवला असेल तर तो काढा, पेन्सिल घेऊन बसा आणि कुठं चुकलेलं आहे ते बघा आणि ते लिहून ठेवा की माझी इथं चूक झालेली आहे. या कंडिशन्सला जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल नाही ही चूक झालेली आहे, ती तुम्हाला सुधारवता येईल. जर तुम्हाला परत ह्याच क्षेत्रात कंटिन्यू करायचंय, परत परीक्षाच द्यायचे, तर ह्या चुका लिहून ठेवा की मी इथे चुकलोय, मी इथे चुकलेलो आहे. मग आता पुढल्या काळामध्ये मला त्याच्यावरती काम करायचंय. नाही म्हटलं तरी पुढची जी प्रिलिम्स आहे ती नोव्हेंबरला असेल ॲज पर द एमपीएससी टाइम टेबल. मग आता मी मे सोडूनच देतोय. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आहेत. मग 1, 2, 3, 4 आणि 5 महिन्यात मी केलेल्या चुका परत एकदा सुधारणार. किंवा मग जर मी आता गट क देणार असेल तर माझ्या झालेल्या चुका गट क मध्ये नाही होणार याकडे मी लक्ष देईल. याकरता ते इंट्रोस्पेक्शन खूप जास्त गरजेचं आहे. वयाचं लिमिट, मी हे स्पेशली मी इथे गर्ल्सचा जास्त उल्लेख करेन. बॉईज पण आहेतच वादच नाही, पण गर्ल्स पण. बघा, आपल्याला बऱ्याच वेळेला घरच्यांचं चुकीचं वाटतं, पण तुम्ही पण एकदा मनापासून विचार करा ना, घरचे चुकतायत का? ते बरोबर आहेत. वयाचं लिमिट आपण सगळ्यांनीच पाळलं पाहिजे. आणि इनफॅक्ट स्पर्धा परीक्षांबाबत मला पहिल्या, बघा आता ह्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मतं दुमत असू शकतात. मला पण बरेच लोक म्हणतात तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कोणी दिला. मी हे पण म्हणतोय की स्पर्धा परीक्षा कधीपर्यंत द्यायचा त्याचा सुद्धा तुम्ही मनाशी एक गाठ बांधली पाहिजे की हे माझं लिमिट आहे, इतके अटेम्प्ट आणि इतकी वर्ष मी देणार आहे. यानंतर रिझल्ट नाही आला तर हा माझा प्लॅन ए आणि हा माझा प्लॅन बी. मी सरळ माझ्या प्लॅन बी कडे जाईल. त्या वयाची लिमिट सगळ्यांनी कृपया पाळा. आज जरी तुम्ही निर्णय घेणार असाल की तुम्ही एक क्षेत्र कंटिन्यू करतात, स्वतःला एक डेड लिमिट द्या की हे दिस इज द एंड, दॅट शिट, इथे मला थांबायचं आहे. आणि तिथे थांबणं पण गरजेचं आहे. विजय माल्या आणि नीरव मोदी हे 2 उत्तम उदाहरण आहेत की त्यांनी स्टॉक मार्केट्समध्ये आणि जीवनाच्या मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावला नाही. शेअर बाजारामध्ये खेळत असताना एक स्टॉप लॉस नावाचा प्रकार असतो की इतका लॉस झाला की बस तुम्ही तिथनं बाहेर पडायचं. तसा तुम्ही पण इथे स्टॉप लॉस लावून घ्या स्वतःला की बस हे झालं ना, ह्याच्यानंतर ही डेड लिमिट आहे, ह्याच्यानंतर मी बाहेर पडेल. मग त्या क्षेत्रात मला उलट वेगळं काय करता येईल की बघेल. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, त्यातनं काय डिग्री घेता येते का? मला मेहंदीचा क्लास चांगला जमतो तो करेल. मी मुलगा आहे एखादा, मला सोशल मीडिया चांगलं जमतंय, मी सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये काहीतरी करेल. मुलगी आहे एखादी, ती म्हणेल की मला मेकअप आर्टिस्ट चांगलं जमतंय, मी त्याचा कोर्स करेल. क्षेत्र कोणतंही चुकीचं नाही अंटिल अँड अनलेस ते तुम्हाला आवडतंय आणि तुम्हाला आवडत नाहीये. त्याशिवाय क्षेत्र आवडीचं किंवा ना आवडीचं ठरू शकत नाही. ते स्वतःला एज लिमिट प्लीज घालून द्या. ते गरजेचं आहे आता इथे. तो
हार्श डिसिजन आज किंवा 1-2 दिवसामध्ये घ्या की आता हे बस, हे इथपर्यंत बस, इथपासून मी स्वतःला लिमिट देतो की एवढे दिवस मला अभ्यास करायचा आहे आणि मी मन लावूनच अभ्यास करेल. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही समजा पास झालात तर तुम्ही म्हणू शकाल अरे ते डेड लिमिट दिलं ते बरं झालं. आणि दुसरा त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट, जर नाही जरी झालं तरी तुम्ही स्वतःला सांगाल की मी वेळ दिला, नाही झालं, इट्स ओके, डझंट मॅटर. मग फिर शर्मिंदगी नाही होगी. जे मी तुम्हाला म्हणतोय ना की 2-3 वर्षांनी मला वाटेल अरे परत यावं, त्यावेळेला लाज वाटणार नाही. त्यावेळेला तुम्ही स्वतःला सांगू शकाल की येस, मी दिलेला होता वेळ, नाही झालं म्हणून मी आता सोडतोय. नेक्स्ट आणि महत्वाचं ते म्हणजे मग आता यासाठी जर तुम्ही टिकणार आहात तर पुढल्या 4-5 महिन्याचा प्लॅन बनवा किंवा गट क पूर्व देतात त्याचा प्लॅन बनवा. बिना प्लॅनचं पुढे जाऊ नका, तुम्ही फसाल. ज्या शेवटच्या मुद्द्याकडे मला जायचंय त्याच्याकडे मी जातो आणि मग मी थांबणार आहे. गटकची पूर्व परीक्षा देत नसाल तर 1-2 दिवस घ्या, वेळ घ्या आणि ती वेळ स्वतःला द्या. होऊ शकतं की तुम्हाला ज्या जागी सर्वात चांगलं वाटतंय तिथे जाऊन बसा. इनफॅक्ट मला समुद्र आवडतो, मग मला जर एखाद्या गोष्टीचा विचार करायचा तर मी समुद्राच्या किनारी जाऊन बसेल, वही आणि पेन घेईल आणि लिहून काढेन. तसंच तुमचं पण असेल. कदाचित एखाद्याला डोंगर दऱ्या आवडत असेल तो तिथे जाऊन बसेल, एखाद्याला नाही माझी रूमच भारी आहे मी तिथेच बसेल, तिथे जाऊन बस. लिहिल्यानं प्रॉब्लेम सुटणार आहे. लिहून काढा तो प्रॉब्लेम स्वतःचा की मी कुठे चुकतोय किंवा मला काय करायचंय. मित्रांनो बघा, कोणतीच शेवट किंवा कोणतंच अपयश हे असं नाहीये की ज्या वेळेला ते ठरलं गेलं चल झालं हे अपयश. नाही, जोपर्यंत तुम्ही मनानं अपयश स्वीकारत नाही की हे मला अपयश आलेलं आहे, तोपर्यंत ते अपयश नाहीये. देर इज ऑलवेज नेक्स्ट चान्स. दरवेळेला एक नवीन चान्स आहे. तो तुमच्यासाठी कोणता ते ओळखणं जास्त गरजेचं आहे आणि मला तुमच्यावरती खूप जास्त विश्वास आहे, ते तुम्ही करू शकता आहात. जीवनात हारण्याची वेळ किंवा पडण्याची वेळ येणार आहे, पण जर तुम्ही परत उठून उभे राहाल आणि म्हणाल की नाही मैं फिर से खेलेगा, सचिन तेंडुलकरचं ते वाक्य आहे, मैं खेलेगा, त्यावेळेलाच तुम्ही सचिन तेंडुलकर होऊ शकणार आहात तुमच्या क्षेत्रातले. तो त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. एक मोठा भाऊ म्हणून मी हे सगळे वाक्य आता तुमच्याशी बोललेलो आहे. काहींना ते पटतील, काहींना ते नाही पटणार. नाही पटले तर इट्स ओके, पटले तर व्हेरी गुड बेटा आणि गो अहेड. तुम्हा सगळ्यांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. पण परत एकदा सांगतोय की थांबू नका. ज्या क्षेत्रात तुम्ही जे करण्याचं ठरवलेलं आहे त्या क्षेत्रात तुम्ही खूप चांगले ते बनू शकता. फक्त सुरुवात करा आणि त्या सुरुवातीसाठी तुम्हा सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.